जीवनात आनंदी राहायला कोणाला आवडत नाही बरं. सगळ्यांनाच जीवनामध्ये आनंदी राहायचं असतं, कोणालाच दुःख नको असतं. पण असं होतं का? नाही होत. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये आनंद राहील किंवा प्रत्येकालाच हॅपी लाईफ जगता येईल असं काही होत नाही. आपल्याला जर जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर आपण काय केले पाहिजे याच संदर्भातल्या काही गोष्टी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आपल्याला आनंदी जीवन जगायचं असेल तर आपण काय करायला पाहिजे? तर नंबर 1, आपण छोट्या छोट्या गोष्टी त्या इग्नोर करायला शिकलं पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला केलं पाहिजे. जर आपल्याला कोणी काही बोललं तर त्याचं ते बोलणं डोक्यात न घेता ती गोष्ट, तो जे काही आपल्याला बोललेलं आहे ते तिथे सोडून दिलं पाहिजे. आणि जर ते आपण तसंच त्याला डोक्यात घेऊन फिरलो तर सतत तेच विचार आपल्या डोक्यामध्ये घोंगावत राहणार आणि मग आपण त्याच विचारामध्ये आपल्याला स्वतःला त्रास करून घेणार. तर छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे. नंबर 2, वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे. आपण काय करतो, नेहमी भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी याच स्मरणात ठेवतो आणि भूतकाळातल्या सगळ्या वाईट गोष्टी आपण स्मरणात ठेवतो. तर त्याच भूतकाळातल्या वाईट गोष्टी आपल्याला सतत आठवण करत राहतात आपण त्या गोष्टी, आणि त्याचा स्वतःला त्रास करून घेत राहतो. भूतकाळात आपल्यासोबत काही वाईट घडलं असेल किंवा जोही काही आपला पास्ट असेल, आपण त्याबद्दल जास्त विचार करतो आणि जो आपला वर्तमान आहे, जो आजचा दिवस आहे, तो आपण तसाच व्यर्थ वाया घालवतो. आपण भूतकाळाचा विचार करतो आणि भविष्यकाळाची चिंता करत राहतो. त्यामुळे आपला वर्तमान हा केव्हा निघून जातो हे आपल्याला कळतच नाही. तर तेव्हा भूतकाळाचा विचार सोडा आणि भविष्याबाबत चिंता करू नका असं मी म्हणणार नाही. भविष्याबाबत विचार करा, पण चिंता करत बसू नका, नाहीतर ती चिंता एक दिवस आपल्याला चितेपर्यंत घेऊन जाते. तर वर्तमानात जगा. नंबर 3, इतरांशी तुलना करणे थांबवा. आपण सतत जीवन जगत असताना सतत आपण दुसऱ्याशी तुलना करत राहतो. त्याच्याकडे एवढं मोठं घर आहे, त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे तर काहीच नाही आहे. त्याच्या मुलाला एवढे पर्सेंटेज मिळाले, माझ्या मुलाला तर इतकेच मिळाले. तो त्याच्या जीवनामध्ये किती सुखी आहे, माझ्या नशिबामध्ये तर सुखच नाही आहे. आपण सतत आपली तुलना दुसऱ्याशी करत राहतो आणि त्यामुळे आपल्याला सतत त्याचा त्रास होत राहते. जर आपण सतत असेच विचार करत राहिलो तर आपण आनंदी केव्हा होणार? आपल्याला आनंद केव्हा मिळणार? कारण आपण सतत कुठे ना कुठे कुढतच राहतो. तर आपण कसं आनंदी जीवनाचा उपभोग घेणार आहे? तर तेव्हा इतरांशी तुलना करणं थांबवा. नंबर 4, स्वतःची चूक मान्य करा आणि इतरांच्या चुका माफ करायला शिका. आपण काय करतो, बरेचदा स्वतःची चूक कधी कबूलच करत नाही, किंवा मी जे म्हणेल तेच बरोबर, मी जे करेल तेच बरोबर, मी म्हणेल तीच पूर्व दिशा, असं आपण नेहमी दुसऱ्यांना प्रतीत करत राहतो. असं दुसऱ्यांना बिंबवत राहतो त्याच्या मनावर की मी जे म्हणेल तेच खरं आहे, माझंच म्हणणं खरं आहे. पण असं नसतं. आपण जरी दुसऱ्यांना कितीही दाखवत असलो की मी बरोबर आहे, माझं बरोबर आहे, पण आपल्याला स्वतःला माहिती असते की आपण कुठे चुकलो आहे. आपण स्वतःपासून तर काहीच नाही लपवू शकत ना. स्वतःचं मन आपल्याला सतत सांगत राहते की तू हे चुकीचं केलेलं आहे, पण आपण फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी ते मान्य करत नाही. तर नेहमी स्वतःची चूक मान्य करा आणि मग पहा, तुम्हाला एक वेगळंच रिलॅक्सेशन वाटायला लागेल. जेव्हा आपण स्वतःची चूक मान्य करतो तेव्हा एक वेगळं समाधान की नाही, मी याची प्रांजळ कबुली दिली, त्याचा आनंद घेऊन पहा, तो एक वेगळाच आनंद आहे. आणि दुसऱ्यांच्या ज्या काही चुका असतील त्या चुका पण माफ करायला शिका. दुसरे जर आपल्यासोबत काही वाईट वागले आणि आपण जर मनात ठाण बिलकुल ते ठरवून ठेवलं की नाही, आता मी याला कधीच माफ करत नाही, हा माझ्यासोबत असा वागला होता, मी याला कधीच याची चूक मी मान्य करणार नाही, तर त्याचा त्रास आपल्यालाच होणार आहे ना. त्याला दुसऱ्याला काही त्याचा त्रास होणार नाही, पण तो त्रास आपण स्वतःला करून घेत असतो. आणि मग आपण कशी अपेक्षा करू की मी आनंदी जीवन जगू शकू? आपण सगळे दुःख, त्रास, वेदना स्वतःला देत असतो. त्यामुळेच आपण आनंदी जीवन जगू शकत नाही. तर नेहमी स्वतःची चूक मान्य करा आणि दुसऱ्यांच्या चुका माफ करायला शिका.
नंबर 5, आपल्याला जे काम करायला मनापासून आवडत असेल, ज्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल ते काम करा. कारण जे काम आपल्याला आवडत असते ते काम आपण अगदी मनापासून मन लावून करत असतो आणि त्यामधून मिळणारा आनंदही हा वेगळाच असतो. तेव्हा आपल्याला ज्या कामात इंटरेस्ट असेल, जे करण्यात आवडत असेल ते काम जरूर करा. किंवा तुम्ही जेही काम करत असाल ते मन लावून करा, त्यामध्ये स्वतःचा इंटरेस्ट डेव्हलप करा. नंबर 6, निसर्गाच्या सानिध्यात राहा. निसर्ग आपल्याला नेहमी भरभरून देत असतो. त्यांनी आजपर्यंत आपल्याला भरभरून दिलेलं आहे. त्याच्याकडून, निसर्गाकडून देणं काय असतं हे आपण शिकायला पाहिजे. आपल्याला फक्त घेणं माहीत आहे, देणं माहीत नाही. पण निसर्ग आपल्याला नेहमी भरभरून देत असतो. निसर्गामध्ये सदैव चैतन्य सळसळत असते आणि त्यामुळे अशा निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्या मनामध्ये सुद्धा चैतन्य निर्माण होत असते. निसर्गातले पशु पक्षी, झाडं यांचं कधी ऑब्झर्वेशन करा. पक्ष्यांचं, प्राण्यांचं ऑब्झर्वेशन करा. कधी एखाद्या झाडाचं कळीचं ऑब्झर्वेशन करा, त्यामध्ये पण एक वेगळाच आनंद आहे. कधी पक्ष्यांचा आवाज ऐका, त्यामध्ये पण एक वेगळाच आनंद मिळतो आणि ते खूप मनाला असं आल्हाददायक वाटते, खूप सुखद वाटते. त्यातनं पण खूप आनंद निर्माण होऊ शकतो. तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात राहायला शिका. शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत हसत राहा आणि हसवत राहा. आणि जर तुम्हाला या माझ्या टिप्स आवडल्या असतील तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.